प्रत्येकाच्या घरी लागणारे पारंपरिक पद्धतीने बनवलेले अस्सल घरगुती मसाले आता विटे शहरात उपलब्ध। मिरची, मसाले, चटणी, उन्हाळी पदार्थ, उपवासाचे उन्हाळी पदार्थ, ड्रायफ्रूट आदी मिळणार आता विटे शहरात। स्वच्छतेचा नियम काटेकोरपणे पाळत अगदी तुम्ही सांगाल तशी चटणी ऑर्डरप्रमाणे तयार करून देशाबरोबर परदेशातही पाठवणारे एकमेव ठिकाण श्री महालक्ष्मी मसाले, ज्योतिर्लिंग मंदिरासमोर, लेंगरे रोड, विटा, जिल्हा सांगली। संपर्क 80 10 25 91 22 व 98 86 54 77 97। आता पुण्यातील गुणवत्ता विट्यामध्ये 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, MHT CETच्या तयारीसाठी 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड CBSEचा पाया भक्कम करण्यासाठी ॲक्सेंट सायन्स अकॅडमी व शिंदे क्लासेस अँड परिणिता गुडलक टेस्ट सिरीज। सुर्वे सर, शिंदे सर यांचा 25 वर्षांचा अनुभव, प्रशस्त बैठक व्यवस्था, प्रिंटेड नोट्स, टेस्ट सिरीज, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अवर, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शनिवार रविवार पॅटर्न। तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। ॲक्सेंट सायन्स अकॅडमी आणि शिंदे क्लासेस परिणिता गुडलक टेस्ट सिरीज आम्ही प्रवेश घेतोय, तुम्ही घेताय ना? नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। लोकसभा निवडणुका जवळ आल्या तरी उमेदवार निश्चित न झाल्याने सांगली लोकसभा क्षेत्रातील खानापूर आटपाडीमध्ये तशी शांतता पाहायला मिळत आहे। खानापूर आटपाडी तालुक्यात माजी आमदार सदाशिवराव पाटील व स्वर्गीय आमदार अनिल बाबर, आटपाडीचे तानाजीराव पाटील, अमरसिंह देशमुख, राजेंद्रनाथ देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर यांचा गट प्रचंड चर्चेत असतो। शिवसेनेचे चंद्रहार पाटील व भाजपाचे संजय काका पाटील यांची उमेदवारी फिक्स मानली जात असताना काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अजून आशा सोडली नाही। त्यात जयंत पाटील यांचेही नाव आले, पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळणार नसल्याची चर्चा होत आहेत। पण संभाव्य 3 उमेदवार गृहीत धरले तर शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांचा हा हक्काचा तालुका मानला जातो। खानापूर आटपाडीत मोठा संपर्क आणि घरचा उमेदवार अशी त्यांची ओळख आहे। स्वर्गीय आमदार अनिल बाबर गटाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्यामुळे बाबर गटातील जवळजवळ प्रत्येक कार्यकर्त्यांचा त्यांचा थेट संबंध आहे। पण बाबर गट हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हक्काचा आहे आणि ते महायुतीत असल्याने अतिशय प्रतिष्ठेच्या लढतीत युवा नेते सुहास बाबर यांना खासदार संजय काका यांचा प्रचार करावा लागणार। त्यातच चंद्रहार पाटील हे ठाकरे गटाचे आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांचे राजकीय वैर मोठे आहे, त्यामुळे बाबर गटाला संजय काकांचा प्रचार करावा लागणार। तसेच ॲडव्होकेट वैभव पाटील यांचे आणि खासदार संजय काकांचे संबंध जवळचे आहेत, त्यांनाही महायुतीचा उमेदवार म्हणून संजय काकांचाच प्रचार करावा लागणार। आटपाडीचे तानाजीराव पाटील यांचीही मदत संजय काकांना मिळेल। आमदार गोपीचंद पडळकर हेही भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे तेही संजय काकांच्या बरोबर असतील। राजेंद्रनाथ देशमुख काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। जिल्हाध्यक्ष संजय बापू विभुदे हे चंद्रहार पाटील यांचा नेटाने प्रचार करतील, तर तमाम काँग्रेस पक्ष विशाल पाटील यांच्या पाठीशी राहील। तसे पाहिले तर महायुतीच्या नियमाने बघायचे झाले तर खानापूर आटपाडीत संजय काकांचे पारडे जड वाटते, पण चंद्रहार पाटील हे नवीन आहेत आणि स्थानिक आहेत, त्यामुळे भाजपची नाराज मते त्यांच्या बाजूने झुकू शकतात। तर युवा कार्यकर्त्यांचा दांडगा संपर्क ही त्यांना फायद्याचा होऊ शकतो। तर कुस्तीतील जोरदार कामगिरीमुळे शेतकरी व वृद्ध नागरिक त्यांनाच पसंती देतात, त्यामुळे कार्यकर्ता आपल्या नेत्यांचे किती ऐकणार यावर बरेच काही अवलंबून आहे। एकूणच महायुतीच्या नियमाने खानापूर आटपाडीत संजय काका पाटील बाजी मारतील का चंद्रहार नावाचा करिश्मा सर्व राजकीय बंधनं तोडून बाजी मारतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।